आणि या संदर्भात परळी बंदची हाक दिली गेली आणि त्यानंतर एसटी बसची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक करत ही तोडफोड करण्यात आलेली आहे। कशा प्रकारे तोडफोड केलेली आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय। वाल्मिक कराडला मकोका लावला आणि त्यामुळे समर्थक आक्रमक झालेत। बसची तोडफोड करण्यात आली आहे। परळी बंदची हाक दिली आणि त्याचे पडसाद आज पूर्ण परळीभर पाहायला मिळतात। वाल्मिक कराडच्या अन्य साथीदारांवर मकोका लावण्यात आलेला होता, मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावा अशी मागणी सातत्याने जोर धरत होती आणि त्यामुळे आता परळी बंदची हाक दिल्यामुळे अज्ञातांकडून या एसटी बसवर दगडफेक करण्यात आलेली आहे। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुणाकुणावर आतापर्यंत मकोका लागलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन भुले। वाल्मिक कराडवर आज मकोका लावण्यात आलेला आहे। त्याच्या अगोदर या आरोपींवर अगोदरच मकोका लावण्यात आलेला होता। प्रतीक खुले, महेश केदार, जयराम चाटे।